मी बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती। आज गोकुळ शुगर साखर कारखान्याच्या ऊस बिलापोटी जे तुळजापूर अक्कलकोट तालुका आणि त्या कारखान्याचे थकीत ऊस बिल असलेले शेतकरी यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे। आणि या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आता शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। आदरणीय अमोल पाटील, अरविंद घोडके या आंदोलनाचे प्रमुख चेहरे आहेत, त्यांना आम्ही सहकार्य म्हणून करत आहे। परंतु यामध्ये मी नुसतं आंदोलकाला पाठिंबा देऊन थांबणार नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जाऊन त्यांना मी विनंती करणार आहे की यावर तुम्ही बैठक लावा आणि संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित कारखान्याचं व्यवस्थापन आणि कारखान्याचा व्यवहार ज्या बोत्रे पाटलांशी झाला त्या बोत्रे पाटलांना बैठक बोलवा आणि मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे याच्यात लक्ष घालतील, ही बैठक बोलवतील अशी मला आशा आहे। कारण या अगोदरच्या सुद्धा आम्ही बैठका आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊकडे लावलेल्या आहेत, त्यातून मार्ग निघालेले आहेत। तशाच पद्धतीचा प्रयत्न या आंदोलनामध्ये मुंबईला जाऊन आम्ही करणार आहे आणि रविवारपर्यंत इथली वाट बघणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडून काय निर्णय मिळाला। जिल्हाधिकाऱ्याकडून निर्णय मिळाला, शेतकऱ्याच्या खात्यात जर पैसे जमा झाले तर सरकारचं आम्ही अभिनंदन करून या ठिकाणी उठणार आहे। हो, उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार आहे। मी कालपासून या आंदोलनात सहभागी झालोय। आता जेवढे दिवस आंदोलन चालू राहील तेवढे दिवस सक्रिय पाठिंबा या शेतकऱ्याला माझा राहील। काही शेतकऱ्यांची बिलं थकलेली आहेत, पण अक्कलकोटचे लोकप्रतिनिधी याकडे फिरकतच नाहीये, विचारपूस करत नाही। आता याच्यावर उत्तर ते लोकप्रतिनिधी देतील। पत्रकारांनी खरा तर हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे, चुकून तुम्ही मला विचारला। तालुक्याचे आहेत, त्यांना निवडणूक महत्वाची पण शेतकरी महत्वाचे। हे प्रश्न त्यांचेच प्रश्नात उत्तर तेच देऊ शकतात। मी फक्त एवढंच म्हणेन की या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा मी निषेध करेन। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।